कधी नव्हे ते बीड जिल्ह्यामध्ये पावसाने मृग नक्षत्राचा मुहूर्त गाठून हजेरी लावली आहे आणि आता त्यामुळे बीडच्या मोंढ्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी देखील होताना दिसते। परंतु ठराविकच वानाचा तुटवडा असल्यामुळे व्यापारी सांगतायत तर दुसरीकडे खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। आता पेरणी करताना खत सुद्धा आवश्यक असल्याने ते खरेदी करण्यासाठी शेतकरी येत आहेत, परंतु त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरभोजे यांनी। समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आता बीडच्या मोंढ्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे। या ठिकाणी बियाणे तसेच खते खरेदीसाठी शेतकरी येत असून या ठिकाणी काही ठराविक बियाण्यांचं कृत्रिम टंचाई केल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांमधून होत आहे। तर दुसरीकडे युरियासह इतर काही खतांची टंचाई देखील असल्याचे म्हटले जात आहे। आपण जाणून घेऊया नेमकी या ठिकाणी शेतकरी आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे, बियाण्याच्या संदर्भात काय परिस्थिती आहे, खताच्या संदर्भात काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी काय खरेदी करायसाठी आलात, काय परिस्थिती? आम्ही तर खरेदीसाठी खतासाठी आलेलो आहोत। तर सध्या खत भेटत नाही, 10-26 भेटत नाही, 20-13 भेटत नाही, DAP नाही। काय सांगाल बीड मध्ये बियाण्याची काय परिस्थिती आहे? बियाणे मिळते शेतकऱ्यांना किंवा शॉर्टेज आहे, काय सांगाल? आता याच्यामध्ये चांगलं उत्पादन देणारी जी बियाणे आहेत, कबड्डी, तुलसीची कबड्डी, US ची 70-67, तर या ज्या बॅग आहेत, परत महिकोची बॉक्सर आणि पंगा, ह्या अशा ज्या चांगलं उत्पादन देणाऱ्या बॅगा आहेत, ह्या व्यापाऱ्यांनी दाबून ठेवलेल्या आहेत। कारण कोणता बी शेतकरी आपल्या शेतामध्ये चांगलं उत्पादन देणारी बॅग लावण्यासाठी प्रयत्न करतो आणि ह्या बॅगा दाबल्यामुळं शेतकऱ्याकडे त्या बॅगाचं मागणी जास्त व्हायला लागली आणि मग शेतकऱ्याला हळूच गावात 800ची बॅग आहे तर 1200 द्या, 1300 द्या, असं करून मग सकाळी पावती करायची आणि संध्याकाळी कुठून तरी त्यांना बाहेरून माल द्यायचा, अशा प्रकारे। कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे आहेत, त्यांनी राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट क्रमांक उपलब्ध केला आहे तक्रारीसाठी। याचा काही उपयोग होईल असं वाटतंय का? शेतकऱ्याला क्रमांक दिला, हे चांगलं केलंय, पण तो शेतकऱ्यापर्यंत गेला नाहीये आणि मला सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्या क्रमांकावर तुम्ही न घाबरता, तुमच्या शेतकऱ्याचं कुणाचंही नाव सांगितलं जाणार नाही, शेतकऱ्यांनी त्या क्रमांकावर कॉल करावा आणि तक्रार करावी। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।